पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजच्या प्रभुवारी मी आपल्या सर्वांचं ह्या असणाऱ्या गृह उपासनेमध्ये स्वागत करत आहे। आज पुन्हा एक बार देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत आणि खरोखर देवाचं वचन आजही आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करणार आहे। ह्या विश्वासानं आपण देवाच्या वचनाकडे थोड्या वेळ लक्ष देणार आहोत। मागचा जो प्रभुवार होता, मागचा प्रभुवार आम्ही पितृदिन म्हणून साजरा केला आणि त्याच्या अगोदरच्या रविवारी म्हणजे 14 जून 2020च्या रविवारी जी सिरीज, ज्या संदेशाची शृंखला आम्ही याकोबाच्या पत्राच्या द्वारे पहिल्या अध्यायाच्या द्वारे आम्ही सुरुवात केली। आज तीच शृंखला किंवा तीच जी संदेशाची सिरीज आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत। कारण आम्ही सुरुवात केली की आमच्या जीवनामध्ये आम्हाला नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं आणि जर ख्रिस्त केंद्रित आहोत, जर आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे जर आम्ही मार्गक्रमण करत आहोत, तर प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये जगणारं व्यक्तिमत्व जे आहे हे ख्रिस्ताच्या इच्छेला कधीच तडा जाऊ देत नाही। ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये जगणारे जे व्यक्तिमत्व आहेत हे ख्रिस्ताच्या सार्वभौमत्वाला कधीच तडा जाऊ देत नाही। ख्रिस्ताच्या इच्छेमध्ये जगणारं, मार्गक्रमण करणारं जे व्यक्तिमत्व आहे ती ख्रिस्ताची इच्छा किंवा ख्रिस्ताच्या असणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनातून कशा पूर्णतेस नेता येतील ह्याकडे त्या व्यक्तीचा कल असतो किंवा त्या असणाऱ्या गोष्टींकडे तो सतत आणि सतत विचार करत असतो। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही याकोबाच्या पत्रामधून आम्ही हे बघायला सुरुवात केली की जर आम्ही ख्रिस्ती आहोत, जर आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, तर आम्हाला नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड देणं हे गरजेचं आहे। आणि याकोबाच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही त्या गोष्टी दिसतो। याकोब ज्या पद्धतीनं त्याच्या पत्राचं लिखाण ज्या पद्धतीनं करतो त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं की ह्या याकोबाच्या पत्रामध्ये जे लोक आहेत किंवा जी कम्युनिटी आहे, जे कॅरेक्टर्स आहेत, ह्या कॅरेक्टर्सनी त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या परीक्षेला सामोरं ते गेलेले। आणि मग आम्ही मागच्या प्रभुवारी आम्ही बघितलं की ख्रिस्ती विश्वास जो आहे, हा ख्रिस्ती विश्वास हा आम्हाला विजयाकडे घेऊन जाणारा विश्वास आहे, आम्हाला पराजयाकडे तो घेऊन जात नाही। सो ख्रिश्चन फेथ इज अ फेथ ऑफ विक्ट्री, नॉट अ फेथ ऑफ विक्टिम। आम्ही ह्याच्याकडे, या स्टेटमेंटकडे आम्ही लक्ष दिलं। आणि मग याकोब त्याच्या पत्रामध्ये लिखाण करत असताना ज्यावेळेस तो तिकडच्या असणाऱ्या यहुद्यांना ज्यावेळेस तो ह्या सर्व गोष्टी लिहित आहे किंवा त्या पांगलेल्या लोकांना ज्यावेळेस तो हे लिहित आहे त्यावेळेस तो स्पष्टपणे म्हणतो, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना। आणि म्हणून आम्ही हे बघितलं की देवाचं वचन आम्हाला वेगवेगळ्या परीक्षामध्ये आनंद मानायला लावतं। आम्ही आनंद मानणं गरजेचं आहे। जर आम्ही आनंद मानला नाही तर, आणि आम्ही जर दुःखी राहिलो तर दुसरा कोणतरी व्यक्ती त्या ठिकाणी आहे की जो आनंदित होईल आम्ही दुःखी राहिल्यामुळे। आणि म्हणून आम्हाला आनंदित राहणं गरजेचं आहे, यासाठी की आम्ही सैतानाला चान्स देऊ नये की त्याने आमच्यासाठी, आम्ही दुःखी झाल्यामुळे परीक्षांमध्ये त्याने आनंदित व्हावं। आणि म्हणून याकोब त्याच्या पत्रामध्ये लिहित असताना तो म्हणतो की देवाचा आत्मा त्याला सांगतो की तुम्ही आनंदच माना। तो फार स्पेसिफिकली त्या ठिकाणी तो लिहितो की तुम्ही आनंदच माना, तुम्ही आनंदच माना। आणि म्हणून आम्ही ह्या असणाऱ्या गोष्टीकडे आम्ही बारकाईनं त्या ठिकाणी बघितलं की आम्हाला ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टीमधून जातो त्यावेळेस आमचा प्रतिसाद जर काय असावा तर आम्हाला आनंद मानणं गरजेचं आहे। आणि म्हणून जे 2 शास्त्रभाग आम्ही त्याही वेळेस बघितले होते, फक्त ह्या वेळेस असणारा जो जुन्या कराराचा असणारा जो शास्त्रभाग आहे तो ह्या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे। नीतिसूत्र याचा 16वा अध्याय संपूर्ण आणि याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याची पहिली 12 वचनं जी आहेत त्या पहिल्या 12 वचनांमधून
आम्ही आजच्या संदेशाकडे लक्ष देणार आहोत आणि 2 आठवड्यापूर्वी म्हणजे 14 तारखेपासून आम्ही ह्या असणाऱ्या संदेशाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती व्यक्तिमत्व म्हणून ज्यावेळेस आम्ही नाना प्रकारच्या परीक्षेमधून जात असतो त्यावेळेस ख्रिस्ती व्यक्ती ह्या नात्याने आम्हाला काही गोष्टींची माहिती असणं, काही गोष्टी आम्हाला माहीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे। ज्याप्रमाणे आम्ही एखाद्या प्रवासाला निघतो किंवा एखादं कार्य हातामध्ये घेतो, त्या कार्याची असणारी किंवा त्या प्रवासाची असणारी किंवा त्या बाकीच्या कार्याची कामाची असणारी पूर्णपणे माहिती आम्ही करून घेतो। त्याच प्रकारे ज्यावेळेस ख्रिस्ती व्यक्तिमत्व आहे, ख्रिस्ती व्यक्तिमत्वाला छळाला सामोरं जावं लागणार, ख्रिस्ती व्यक्तिमत्वाला वेगवेगळ्या ट्रायल्सला, टेम्पटेशनला सामोरं जावं लागणार, ख्रिस्ती व्यक्तिमत्वाला वेगवेगळ्या असणाऱ्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार, संकटांना सामोरं जावं लागणार। आणि म्हणून ख्रिस्ती विश्वास हा आम्हाला या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला दृढ करतो, परिपक्व करतो। आता त्यासाठी याकोब जो आहे, याकोब त्याच्या लिखाणामध्ये देवाचा आत्मा त्याला बऱ्याच असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवतो आणि तो त्या जशाच्या तशा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला त्या ठिकाणी तो लिखाण करताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते। आणि म्हणूनच ह्या पत्रामध्ये जवळजवळ 15 वेळेस तो या लोकांना सांगत आहे की माझ्या बंधूंनो। दुसरी महत्वाची गोष्ट, जर याकोबाचं पत्र जर आम्ही बघितलं तर याकोबाच्या पत्राचा असणारा बाज आम्हाला हा कृतीयुक्त विश्वासाकडे घेऊन जातो। नीट लक्षात घ्या वाक्य, याकोब ज्या प्रकारे हे सर्व लिहितो त्या मधून आम्हाला हे स्पष्टपणे जाणवतं की याकोब ह्या ठिकाणी ख्रिस्तावर तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे हा कृतीयुक्त विश्वास असावा हे सांगण्याचा तो पूर्णपणे प्रयत्न करत आहे। कारण जर आम्ही बघितलं तर पहिल्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये तो खऱ्या धर्माचरणाविषयी बोलतो। त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो तर श्रीमंत आणि गरीब यांच्याशी असणारी आमची वागणूक कशी आहे त्याच्याविषयी तो बोलतो। त्याच्यानंतर श्रद्धा व कार्य यांच्या विषयी आम्हाला तो त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये जागृती निर्माण करतो की जे आम्हाला दुसऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं। आणि त्याच्यानंतर आमच्या जिभेविषयी तो बोलतो, खरं आणि खोट्या ज्ञानाविषयी तो आम्हाला बोलतो। त्याच्यानंतर पक्ष कलहाविषयी तो त्या ठिकाणी बोलतो। आम्ही गर्वानं किंवा बढाईनं आम्ही फुगून जाऊ नये याचे इशारे सुद्धा तो 4थ्या अध्यायामध्ये देत असताना आम्हाला आढळतो। आणि श्रीमंतीमुळे किंवा श्रीमंत असण्यामुळे आपल्याला किती कठीणतेमधून आम्ही इतरांना किती कठीणतेमधून आम्ही जायला लावतो किंवा आम्ही श्रीमंतीमुळे किती लोकांचं नुकसान करू शकतो किंवा जुलूम करू शकतो याच्याविषयी सुद्धा हा जो असणारा याकोब आहे, संत याकोब आहे, तो त्या ठिकाणी या सर्व गोष्टी मांडत आहे। सांगण्याचं तात्पर्य काय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, की ज्या पत्राविषयी ज्या लिखाणाविषयी आम्ही मनन आणि चिंतन करत आहोत हे असणारा जे मनन आहे किंवा हे असणारं वचन जे आहे ते आम्हाला कृतीयुक्त विश्वासाकडे घेऊन जातो। आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्ताचा असणारा विश्वास मुळातच कृतीयुक्त विश्वास होता। त्यानं कुठलीच गोष्ट केवळ विचारामध्ये ठेवली नाही, कुठलीच गोष्ट अंतःकरणामध्ये ठेवली नाही किंवा कुठलीच गोष्ट अशी केवळ त्याने नजरेमध्ये ठेवली नाही, तर ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने एका उद्देशानं पित्यानं त्याला या धर्तीवर पाठवलेलं होतं, पृथ्वीवर प्रेलेलं होतं, तो उद्देश त्याने त्या ठिकाणी पूर्ण करून सर्वसमर्थ परमेश्वराचं गौरव केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आम्हाला वेगवेगळ्या परीक्षेला ज्यावेळेस आम्हाला तोंड द्यावं लागतं त्यावेळेस आम्हाला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे। आणि म्हणून आतापर्यंत आम्ही बघितलं की जर आम्ही नाना परीक्षेमध्ये जर आम्ही आनंद करत आहोत, आम्हाला आनंद करायला सांगितला आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंदी राहणं गरजेचं आहे यासाठी की
आमच्या त्या आनंदाच्या द्वारे सैतान त्या ठिकाणी दुःखी होतो, आणि जर आम्ही दुःखी राहिलो तर सैतान त्या ठिकाणी आनंदित होतो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की तुम्ही आनंदित राहा, तुम्ही आनंदच माना. बर, ज्या वेळेस आता तुम्ही आनंदच माना ज्या वेळेस तो दुसऱ्या वचनामध्ये सांगतो, त्यावेळेस आता आपण तिसऱ्या वचनाकडे जाऊया. की तिसऱ्या वचनामध्ये म्हणत असताना तो म्हणतो की तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. आता आम्ही याकोब जो आहे, हा याकोब आता अजून डिटेलिंग मध्ये जात आहे. आता कसा डिटेलिंग मध्ये जात आहे तर तो पहिल्यांदा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना, पांगलेल्या विश्वासणाऱ्यांना, ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत असणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांना तो एक महत्वाची गोष्ट सांगतो, किंवा एक महत्वाचं मर्म तो त्या ठिकाणी सांगतो की ख्रिस्ती विश्वास हा कम्फर्ट झोन मध्ये राहणारा विश्वास नाही. ख्रिस्ती विश्वासाला दररोज आणि दररोज सकाळी बिछाण्यातनं उठल्यापासून ते रात्री बिछाण्यामध्ये जाऊपर्यंत ख्रिस्ती विश्वासामध्ये जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या चॅलेंजेसला सामोरं जाणं क्रमप्राप्त आहे. दररोज आम्हाला त्या ठिकाणी चॅलेंजेसला सामोरं जाणं आहे, दररोज आम्हाला वेगवेगळ्या परीक्षेला सामोरं जाणं आहे. आणि म्हणून मागच्या असणाऱ्या प्रभुवारी म्हणजे 14 तारखेच्या प्रभुवारी मी बोलत असताना म्हणालो की प्रभू त्या परीक्षांविषयी बोलत आहे की ज्या त्याच्या नावामुळे आमच्यावर आलेल्या आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्यामुळे आलेल्या आहेत. तो त्या परीक्षेविषयी, त्या संकटाविषयी बोलत नाही की आमच्या स्वतःच्या चुकीने किंवा काहीतरी चुकीची कृती करून आमच्या जीवनामध्ये संकट आलेली आहे. आम्हाला मिळालेला पैसा आम्ही व्यसनामध्ये घालवला आणि मग आम्ही कर्जबाजारी गेलो. प्रभू त्या संकटाविषयी बोलत नाही. आम्ही काहीतरी चुकीचे निर्णय केले आणि म्हणून आम्ही संकटामध्ये फसलो. प्रभू त्याही संकटाविषयी बोलत नाही. प्रभू कुठल्या संकटाविषयी बोलतो की आम्ही येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे त्याच्या विश्वासामध्ये मार्गक्रमण करत असताना आमच्या असणाऱ्या या सर्व गोष्टीला जे चॅलेंजेस आम्हाला मिळत आहेत, ज्या परीक्षेला आम्हाला सामोरं जावं लागत आहे, त्या परीक्षेविषयी तो ह्या ठिकाणी बोलत. आणि म्हणून एक विश्वासणारा म्हणून आम्हाला आता ह्या पत्रातनं किंवा ह्या वचनातनं आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट जर काय समजून घ्यायची आहे, परीक्षेमध्ये मधून आम्ही जात असताना, नाना प्रकारच्या परीक्षेला आम्ही तोंड देत असताना आम्हाला पहिली गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की जी तिसऱ्या वचनाच्या पहिल्याच सुरुवातीला, पहिल्याच असणाऱ्या वाक्यामध्ये आम्हाला तो सांगतो. तो म्हणतो तुम्हास ठाऊक आहे की. आता तुम्हास ठाऊक आहे की ज्यावेळेस हे वाक्य ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस त्याची आजची अशी इच्छा आहे की अनेक संकट किंवा परीक्षा ज्यावेळेस अनेक वेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येतात, त्या अनेक वेळेस जीवनामध्ये आल्यामुळं ह्याच परीक्षा किंवा हीच संकट आम्हाला देवापासून दूरही नेऊ शकतात. अनेक वेळेस मी अनेक सेवकांना, अनेक असणाऱ्या लोकांना, मंडळीमधल्या असणाऱ्या सभासदांना मी हे ऐकताना म्हणजे बोलताना ऐकलेलं आहे की प्रभूनं माझी दादच घेतली नाही, प्रभूनं माझी प्रार्थनाच ऐकली नाही. आणि म्हणून हे माहीत असणं गरजेचं आहे की प्रभू कुठल्या पद्धतीनं काम करतो. संकटामध्ये ज्यावेळेस आम्ही आहोत, ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या चॅलेंजेसला ज्यावेळेस आम्ही सामोरं जात आहोत, त्यावेळेस प्रभूची स्ट्रॅटेजी आमच्या जीवनाविषयी काय आहे हे आम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा जो याकोब आहे तो ह्या विश्वासणाऱ्यांना किंवा या पत्राचं वाचन करून दाखवणारा आणि हे वाचन ऐकणारे जे लोक आहेत त्यांना तो सांगतो की तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे, तुम्हाला हे ठाऊक असणं गरजेचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे की याचा अर्थ ऑलरेडी त्यांना त्यांच्याकडं असणाऱ्या विश्वासाच्या संबंधाने काही गोष्टी ठाऊक आहे. आणि म्हणून जणू काय याकोब जो आहे, याकोब ह्या लोकांना आता एक जणू काय स्मरण करून देत आहे, काही एक रिमाइंडर देते. तुम्हाला ठाऊक आहे
आम्हाला हे ठाऊक असणं गरजेचं आहे प्रिय बंधू भगिनींनो. ज्या वेळेस आम्ही आमच्या परीक्षेमधून, ज्या वेळेस आम्ही या ख्रिस्ती जीवनाच्या परीक्षेमधून ज्या वेळेस आम्ही मार्गक्रमण करतो, आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की देव या परीक्षेच्या द्वारे, या संकटाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करण्यासाठी तयार आहे. आम्हाला हे ठाऊक असायला हवं. परीक्षेमधून जात आहोत एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, एक खरा विश्वासणारा म्हणून, ज्याचा विश्वास संपूर्णपणे पवित्र शास्त्रावर आधारित आहे, जो आपल्या असणाऱ्या ख्रिस्तीत्वाला पवित्र शास्त्राच्या असणाऱ्या या वचनांच्या द्वारे जो जतन करतो, विश्वासाला वाढवतो, त्याची असणारी परिपक्वता वाढवतो, त्याला ह्या गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे. आणि म्हणून याकोब स्पष्टपणे त्या ठिकाणी लिहित असताना म्हणतो की तुम्हाला ठाऊक आहे की आम्हाला ठाऊक असायला हवं. ज्याप्रमाणे आम्हाला आमच्या जगिक जीवनामधल्या बऱ्याचशा गोष्टी ठाऊक असतात आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं असणारा जो जीवित क्रम आहे, आम्ही त्याप्रमाणे त्या असणाऱ्या क्रमानुसारच आम्ही मार्गक्रमण करायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस एक ख्रिस्ती विश्वासणारा ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेला ज्यावेळेस सामोरं जातो, त्याला काही गोष्टींची माहिती असणं, काही गोष्टी त्याला ठाऊक असणं हे गरजेचं आहे. अनेक वेळेस आम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जर आम्हाला काय ठाऊक असावी, अनेक वेळेस सैतान आम्हाला ह्या परीक्षेमध्ये, आमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी तयार करतो. अनेक वेळेस जे चॅलेंजेस आमच्या समोर येतात, ज्या कठीण गोष्टी आमच्या समोर येतात, जी संकट आमच्या समोर येतात, ज्या परीक्षा आमच्या समोर येतात, अनेक वेळेस आमचं मन नकारार्थी विचारांना तो त्या ठिकाणी ग्रासून टाकतो आणि मग आम्ही संकटामध्ये देवाविषयी आम्ही नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो, मंडळीविषयी आम्ही नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो, सेवकांविषयी आम्ही नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो, लोकांविषयी म्हणजे चर्चचे असणारे सभासद त्यांच्याविषयी आम्ही नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो, समाजाविषयी नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो, आमच्या कुटुंबाविषयी नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो. एवढंच काय तर वैयक्तिक जीवनाच्या संबंधाने सुद्धा आम्ही नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो आणि परिणाम इतका भयानक होतो की त्या नकारात्मक धोरणामुळं, नकारात्मक असणाऱ्या कठीणतेमुळं आम्ही या सर्व गोष्टींपासून अलिप्त होतो आणि एकटं राहायला आम्ही सुरुवात करतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे ठाऊक असू द्या की आमचा देव आम्ही जाणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या संगती राहणारा देव आहे. आमच्या कठीण काळामध्ये देव आम्हाला कधीच सोडत नाही. यहोशुआच्या पुस्तकामधली असणारी ती वचनं प्रिय बंधू भगिनींनो आठवूया की ज्या ठिकाणी तो म्हणतो की खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, तू जाशील तिकडे, तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल, मात्र तू खूप हिम्मत धर आणि घाबरू नको, कचरू नकोस. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या कठीण काळामध्ये जरी आमच्या समोर आमचा शत्रू उभा आहे, जरी आमच्या कठीण काळामध्ये, जरी आमच्या आजूबाजूला कितीतरी कठीण गोष्टी आहेत, जरी आमच्या कठीण काळामध्ये ज्यावेळेस आमच्याकडे काहीच नाहीये, प्रिय बंधू आणि भगिनींनो, कठीण काळामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आमच्या समोर आहेत, प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, आमच्या संगती आमचा देव आजही आमच्या संगती उभा आहे. जो देव ज्या मोशे बरोबर होता, जो देव ज्या अब्राहमा बरोबर होता, जो देव त्या योसेफा बरोबर होता, जो देव दानियेला बरोबर होता, जो देव नोहा बरोबर होता, जो देव वेगवेगळ्या सेवकांच्या बरोबर, एलियाच्या बरोबर होता, तोच देव आजही तुमच्या संगती आणि माझ्या संगती आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकटामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना ज्यावेळेस आम्ही तोंड देत आहोत, तोच देव आज आमच्या संगती आहे. आणि म्हणून आमचा विश्वास हा पॉझिटिव्हिटीने भरलेला असावा, आमचा विश्वास हा धीरगंभीर विश्वास असावा, आमचा विश्वास हा आम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जाणारा विश्वास असावा. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा येतात, जी संकट आमच्या जीवनामध्ये येतात, ती यदा कदाचित आम्हाला आमच्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या सहभागितेपासून आम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न करतात. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचा असणारा देवावरचा जो विश्वास आहे तो अनेक वेळेस
कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात, त्या विश्वासाला तडे जाण्याचे चान्सेस भरपूर असतात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट याकोब या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणतो, तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतं. दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी होतात. ज्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या परीक्षेला तोंड देतो, वेगवेगळ्या परीक्षेमधून आम्ही जात असतो, आनंदाने ज्या वेळेस आम्ही जात असतो, त्यावेळेस दोन महत्वाच्या कृती आमच्या जीवनामध्ये होतात. आज त्या दोन महत्वाच्या कृतींकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट काय होते, ज्या वेळेस आम्ही नाना प्रकारच्या परीक्षेला आम्ही आनंदाने ज्या वेळेस सामोरं जातो, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये जर काय होते, तर आमच्या विश्वासाची पारख होते. आमचा विश्वास हा टेस्ट केला जातो. आमच्या विश्वासाच्या क्वालिटीची टेस्ट त्या ठिकाणी होते. आमच्या विश्वासाची पारख होते. मी ज्यावेळेस मनन आणि चिंतन करत होतो, त्यावेळेस मी ह्या असणाऱ्या वचनाला मी विचारलं, का प्रभू हे असं का होतं? आणि त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना देवानं मला एक शास्त्र भाग दिला. देवाच्या आत्म्याने एक शास्त्र भाग जो दाखवला तो हा होता की इब्री लोकासपत्राचा 4था अध्याय आणि त्याचा असणारा 15 वचन, की ज्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वर त्या ठिकाणी त्याचा असणारा जो सेवक आहे, की जो अननोन ऑथर त्या ठिकाणी आहे, तो ह्या ठिकाणी बोलत असताना इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 15व्या वचनामध्ये तो काय बोलतो त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. मी 14 आणि 15 वचन तुमच्यासाठी वाचतो. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि त्याचा 14वा आणि 15वा वचन. त्या ठिकाणी म्हटलेले, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केला आहे, जो विश्वास धारण केलेला आहे, तो दृढ धरून राहू. पुढे म्हटलेले, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे कधीच समजू नका की देवाला आमच्या दुःखाचं काहीच देणं घेणं नाही. असं समजू नका की देव फार कठीण आहे, ख्रिस्त फार पाषाणमय आहे. इथं स्पष्टपणे म्हटलेलं देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. पुढे म्हटलेला आहे, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. का आमच्या विश्वासाची पारख होते? कारण स्वतः ख्रिस्त त्या प्रोसिजर मधून गेला, स्वतः ख्रिस्त त्या प्रोसेस मधून गेला आणि तो त्या प्रोसेस मधून गेला आणि त्याचा असणारा रिझल्ट काय होता त्या ठिकाणी बघा म्हटलेला आहे, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी व ऐनवेळी साह्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनास जवळ जाऊ. प्रिय बंधू भगिनींनो, इब्री लोकासपत्राचा असणारा जो अननोन ऑथर आहे किंवा लेखक आहे, सेवक आहे, तो आम्हाला फार मार्मिकतेने ह्या गोष्टी सांगतो. का आमच्या विश्वासाची पारख होती? कारण आमच्या समोर एक जिवंत उदाहरण पवित्र शास्त्राने त्याच्या वचनाने आम्हाला दाखवलेलं आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, की जो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. त्याच्याही विश्वासाची पारख झाली, त्याच्याही कृतीची पारख झाली, त्याच्याही विचारांची पारख झाली, त्याच्याही असणाऱ्या वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींची पारख झाली. या सर्व गोष्टींमध्ये ख्रिस्त अव्वल उतरला, तो निष्पाप राहिला.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्तावर विश्वास ठेवताय काय? ख्रिस्ताच्या मार्गक्रमणामध्ये चालताय काय? ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्या असणाऱ्या सार्वकालिकतेच्या असणाऱ्या जीवनामध्ये चालत आहात का? आमची परीक्षा होणं क्रमप्राप्त आहे, आमच्या असणाऱ्या विश्वासाची पारख होणं क्रमप्राप्त आहे, कारण स्वतः येशू ख्रिस्ताच्या विश्वासाची पारख झालेली आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येते. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिले थेसलोनिकन याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये म्हटलेले आहे, कारण त्याने स्वार्थतेसाठी आम्हाला पारखून पसंत केलेला आहे. पहिली महत्वाची गोष्ट, ख्रिस्त स्वतः पारखला गेला. दुसरी महत्वाची गोष्ट, तो स्वतः पारखलेला आहे, म्हणून त्यांनी पण त्याचे असणारे जी लेकरं आहेत तीही त्याने पारखून पसंत केले. कशी पसंत केले नाही? मी थोडस मंडळी, ख्रिस्त आणि मंडळी, वर आणि वधू ह्या असणाऱ्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हा सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस एका मुलाचा एका मुली संगती विवाह होतो, त्यावेळेस त्या ह्या सर्व विवाह सोहळ्याच्या अगोदर ह्या दोघांना भेटणं गरजेचं आहे, यांची ओळख होणं गरजेचं आहे, यांचे गुण जुळणं गरजेचं आहे. देवाच्या इच्छेमध्ये जर ह्या गोष्टी जुळून आल्या तर यांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होतो. ते कधी होतं? जोपर्यंत तो मुलगा मुलीला पसंत करत नाही आणि ती मुलगी मुलाला पसंत करत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मुलगा मुलीला पारखतो आणि मुलगी मुलाला पारखते. ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्यांना पारखत आहे. ख्रिस्त त्याच्या वधूला त्या ठिकाणी पारखत आहे. त्यानं पारखून आम्हाला पसंत केलेलं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. आमच्या क्वालिटीची वारंवार आणि वारंवार टेस्ट केली जाणार. आम्हाला एका टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं जाणार. लिटमस पेपरनं आम्हाला चेक केलं जाणार की आमच्या असणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या बरोबर आहेत की त्या चुकीच्या आहेत, का फक्त नामधारी ख्रिस्ताचं लेबल लावून आम्ही ख्रिस्ती विश्वासामध्ये जगत आहोत. अनेक जण असे आहेत की जे स्वतःला ख्रिश्चन म्हणवतात, ख्रिस्ती म्हणवतात, पण ज्यांना पारखणं नको आहे. अनेक लोक स्वतःला ख्रिश्चन म्हणवतात, पण ज्यांना ट्रायल्स नको आहेत, ज्यांना संकट नको आहेत, ज्यांना आपल्या जीवनामध्ये परीक्षा नको आहेत. इझी गो लाईफ ज्याला आम्ही म्हणतो, ते इझी गो लाईफ, कम्फर्ट झोन मधलं लाईफ आम्हाला हवंय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या संगतीत चालणारी व्यक्ती, ख्रिस्ताच्या मागे चालणारी व्यक्ती ही कम्फर्ट झोन मध्ये कधीच राहिलेली नाहीये. स्वतः ख्रिस्त त्या ठिकाणी कम्फर्ट झोन मध्ये राहिलेला नाही. आमच्या विश्वासाची पारख होणार आणि म्हणून आम्हाला या सर्व गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, योग स्वतः त्याच्या 23व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये म्हणत असताना तो म्हणतो, त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. योबाच्या जीवनामध्ये जी संकट आली, देवानं त्याच्या विश्वासाची पारख त्या ठिकाणी केली. एवढंच केवळ नव्हे तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, दानिएलच्या पुस्तकामध्ये जर आम्ही गेलो, दानिएलच्या पुस्तकाचं जर अध्ययन केलं तर दानिएल स्वतः देवाविषयी बोलत असताना म्हणतो की सर्वसमर्थ परमेश्वर हा मने व अंतःकरणे पारखणारा देव आहे. अब्रामाचं उदाहरण घ्या. ज्यावेळेस अब्रामाला त्याचा एकुलता एक पुत्र ज्यावेळेस मागितला गेला, ज्यावेळेस त्याच्या विश्वासाची टेस्ट त्या ठिकाणी ज्यावेळेस घेण्यात आली, उत्पत्तीच्या असणाऱ्या 22व्या अध्यायाकडे जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी म्हटलेले, मग परमेश्वराने अब्रामास कसोटीस लावलं. परमेश्वराने अब्रामाला कसोटीला लावलं. अब्रामाच्या विश्वासाची पारख त्या ठिकाणी केली. मोशेच्याही जीवनामध्ये आम्ही तेच पाहतो, नोहाच्या जीवनामध्ये पण आम्ही तेच पाहतो. कित्येक असे देवाचे सेवक आहेत पवित्र शास्त्रामध्ये की त्यांच्या विश्वासाची पारख सर्वसमर्थ परमेश्वराने केली आणि त्या असणाऱ्या परीक्षेमध्ये ते अव्वल दर्जाने पास झालेले आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या संगती आणि माझ्या संगती असं होऊ नये, ज्या विश्वासाविषयी आम्ही चर्चा करत आहोत, ज्या क्वालिटीविषयी आम्ही चर्चा करत आहोत, ज्या असणाऱ्या वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींविषयी मंडळीमध्ये असताना, मंडळीमध्ये नसताना
आम्ही घरी असताना, आम्ही बाहेर असताना ज्या गोष्टीविषयी आम्ही चर्चा करत आहोत, प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या गोष्टीला काही एक स्थान जर राहिलंच नाही आणि ज्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलंच नाही, तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्या विश्वासाची पारख आमच्या जीवनात होऊ नाही शकणार. आणि म्हणून देवानं ख्रिस्ताच्या करवी आम्हाला पारखून पसंत केलं. ख्रिस्त स्वतः पारखलेला होता. योग स्वतः म्हणतो, त्याने मला पारखून पाहिले म्हणून मी सोन्यासारखा निघेन. दानियल म्हणतो, मने व अंतःकरणे पारखणारा देव. अब्राहमाला देवानं कसोटीस लावलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, यांच्या विश्वासाची पारख झाली आणि त्या असणाऱ्या विश्वासाच्या कसोटीमध्ये हे सर्व अव्वल दर्जाने पास झालेले आम्हाला देवाच्या वचनामध्ये दिसून येतं. आणि म्हणून ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संकट आहे त्यावेळेस हे नीट लक्षात घ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या विश्वासाची पारख होते. आणि ज्यावेळेस पारख होते, पुढे बघूया काय म्हटलेलं आहे. 3ऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेले, तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. विश्वासाची पारख आम्हाला ख्रिस्त केंद्रित धीराकडे घेऊन जातो. विश्वासाची पारख, देवानं जी पारख विश्वासाची आमची केलेली आहे त्यामध्ये उतरल्याने आमच्या जीवनामध्ये धीर निर्माण होतो की जो ख्रिस्त केंद्रित असणं गरजेचं आहे. आणि म्हणून विश्वासाची पारख उतरल्याने आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो. ही दुसरी महत्वाची गोष्ट. आम्हाला काय ठाऊक असावं की येणाऱ्या संकटामुळे सैतानाने आमचा आनंद हिरावून घेऊ नये, याच्यासाठी आमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. नकारार्थी ॲटिट्यूड आम्हाला देवाच्या समक्षतेपासून दूर घेऊन जातं, देवाच्या कार्यप्रणालीपासून आम्हाला ते दूर घेऊन जातं. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, आम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की जर आम्ही संकटातून जात आहोत, जर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायल्स आणि टेम्पटेशन मधून जात आहोत, याचा अर्थ हा आहे की आमच्या विश्वासाची पारख होत आहे. माझा थोरला मुलगा ज्यावेळेस 3 महिन्याचा होता आणि ज्यावेळेस या सर्वांना मी ज्यावेळेस सोलापूरला घेऊन गेलो, सोलापूरला 1-2 आठवडा होतच नाही, त्यावेळेस त्याला सिव्हिअर न्यूमोनिया झाला. आणि न्यूमोनिया झाल्यानंतर त्याला सोलापूर ह्या ठिकाणी आम्हाला एका हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्याला न्यावं लागलं. बरीच ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याचा असणारा न्यूमोनिया हा छातीमध्ये गेल्यामुळं त्याचं असणारी जी रेस्पिरेशन सिस्टीम आहे, श्वास घेण्याची असणारी जी यंत्रणा आहे ही कोलमडू लागली, त्याचे ठोके कमी येऊ लागले. आणि आम्ही चिंतेत पडलो की आता आम्ही करावं काय. आणि ज्या वेळेस आम्हाला कळालं की आता माझ्या 3 महिन्याच्या असणाऱ्या बाळाला ज्यावेळेस ऑक्सिजन लावायचा आहे, त्यावेळेस माझ्या एक बाप म्हणून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी त्याच असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये एका ठिकाणी शांत सुन्न अवस्थेत बसून राहिलो. आणि मी प्रभूला म्हणू लागलो, प्रभू हे काय झालं, माझं लेकरू मला परत भेटेल का, माझं लेकरू मला परत मिळू शकेल का. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना आणि आमचा विश्वास देवानं पारखायला सुरुवात केली. तो पारखत गेला. आमच्या विश्वासाला आम्ही किंचितही तडा जाऊ दिला नाही, एक आई म्हणून, एक बाप म्हणून. आणि आज ते लेकरू आजही आमच्यामध्ये आहे की जे आनंदानं आज आमच्या संगती हसत आहे, खेळत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वासाची पारख होणार म्हणजे होणार. आमचा देव हा क्वांटिटीचा भुकेला नाही तर तो क्वालिटीचा भुकेला आहे. आमच्या देवाला, आमच्या असणाऱ्या ख्रिस्तीत्वाला क्वालिटेटिव्ह लोकांची गरज आहे. आम्ही क्वांटिटीवर मॅटर करत नाही. आणि म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. विश्वासाची पारख उतरल्यानं काय होतं तर आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो. आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो, ज्याला पेशन्स म्हटलं गेलेलं. ग्रीकमध्ये जर आम्ही बघितलं तर ग्रीकमध्ये ह्या असणाऱ्या शब्दाला
युपोमोने असं त्या ठिकाणी संबोधन वापरलेलं आहे किंवा तो शब्द वापरलेला आहे। आणि म्हणून धीर जो आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या विश्वासाची पारख होते। त्या विश्वासाच्या पारखेला आपण ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये धीर निर्माण होतो। आणि हा जो धीर आहे आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय असणं गरजेचं आहे, कारण संकटाच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय घेऊ नये, आम्ही देवावर विसंबून राहावं, आम्ही देवाच्या समक्षतेची वाट पाहावी, देवाच्या सार्वभौमत्वाच्या संबंधाने आम्ही त्या ठिकाणी त्याची वाट पाहावी। यासाठी आमच्या जीवनामध्ये धीर असणं गरजेचं आहे। धीर काय करतो तर आम्हाला आमच्या परीक्षेमध्ये, आम्हाला आमच्या संकटामध्ये उतावीळपणाने वागण्यास तो नियंत्रण करतो। आम्हाला आमचं वागणं जे आहे ते उतावीळपणानं होऊ देत नाही। आणि म्हणून ज्यावेळेस विश्वास पारखला जातो त्या विश्वासाचा परिणाम हा आहे की आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो। जर आम्ही रोमकरास पत्राचा 5वा अध्याय जर काढला तर रोमकरास पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये आम्हाला एक गोष्ट महत्वाची त्या ठिकाणी दिसून येते की रोमकरास पत्राच्या 5व्या अध्यायाच्या गोष्टीमध्ये आम्हाला हे दिसून येतं। पहिल्या वचनापासून ते 4थ्या वचनामध्ये जर आपण बघितलं किंवा 5व्या वचनापर्यंत जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेलो आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे। आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो। इतकेच नाही तर त्याच्या संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की आता संत पौल सुद्धा याच प्रकारचं वक्तव्य करतोय, कारण आपल्याला ठाऊक आहे संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते। संकटामुळे आमच्या जीवनामध्ये धीर येतो, धीरामुळे आमच्या जीवनामध्ये शील येतं। शील म्हणजे आमची वागणूक, वर्तणूक, आमच्या जीवनामध्ये शील येतं आणि शीलाने आशा निर्माण होते। आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि आशा लाजवीत नाही। प्रिय बंधू आणि भगिनींनो, परीक्षेमध्ये आमच्या विश्वासाची पारख होते। या विश्वासाची पारखेमध्ये किंवा पारख उतरल्याने आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो आणि हा धीर आम्हाला आशाहीन होऊ देत नाही। हा धीर आम्हाला आशाहीन होऊ देत नाही। धीर आम्हाला आशाहीन होण्यापासून वाचवतो। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही परीक्षेमधून जात आहोत आमच्या विश्वासाची पारख होणार आणि आमच्या जीवनामध्ये धीर असणं त्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे। आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होणं गरजेचं आहे, कारण हा जो धीर आहे तो आम्हाला आशाहीन होण्यापासून त्या ठिकाणी वाचवतो। एवढंच केवळ नव्हे, जर आम्ही रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिणारा लेखक त्या ठिकाणी म्हणतो की आशेने हर्षित व्हा, संकटामध्ये किंवा संकटात धीर धरा। एवढंच केवळ नाही तर तो म्हणतो प्रार्थनेत तत्पर असा। संकटात धीर धरा। संत पौलाची शिकवण सुद्धा या असणाऱ्या संकटाच्या काळामध्ये किंवा ज्यावेळेस आमचा विश्वास पारखला जातो, ज्यावेळेस नाना प्रकारच्या परीक्षेला आम्ही तोंड देतो, त्यावेळेस संत पौल सुद्धा तो हेच सांगतो की आशेनं हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा। इब्री लोकास पत्राचा 6वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 13व्या वचनापासून जर आम्ही 15व्या वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला अजून काही बऱ्याच गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतील। त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 13व्या वचनापासून जर त्या ठिकाणी म्हटलं तर देवानं अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्यांनी आपली शपथ वाहून म्हटले, मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन। त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला। लक्षात येतंय का? अब्राहमाच्या जीवनाच्या संबंधाने सर्वसमर्थ परमेश्वराचा आत्मा या लेखकाला लिहायला लावतो 15व्या वचनामध्ये 6व्या अध्यायाच्या इब्री 6:15 मध्ये तो म्हणतो की त्यानं धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला।
स्तोत्र करतात त्याच्या 40व्या असणाऱ्या अध्यायामध्ये आणि पहिल्याच वचनामध्ये लिहित असताना तो म्हणतो, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. ज्यावेळेस येशू समुद्रावरून चालत ज्यावेळेस पेत्राकडे त्या असणाऱ्या भागाकडे ज्यावेळेस तो येत राहतो, त्यावेळेस त्या असणाऱ्या काळामध्ये तो स्वतः मत्ती सुवार्तेच्या 14व्या अध्यायाच्या असणाऱ्या 27व्या असणाऱ्या वचनामध्ये तो स्पष्टपणे त्यांच्या संगती, त्या शिष्यांसंगती किंवा त्या असणाऱ्या लोकांसंगती बोलत असताना तो त्या ठिकाणी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पाहून ते ओरडतात की त्यांना असं वाटतं की ते भूत आहे, त्यावेळेस येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, तो त्यांना लगेच म्हणतो, परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. ख्रिस्ती जीवनामध्ये धीर धरणं अत्यंत गरजेचं आहे. क्षणात लगेच देव आम्हाला आमच्या असणाऱ्या जीवनामधून एक वेगळ्या प्रकारची शिकवण तो देत आहे आणि म्हणून आम्हाला ह्या सर्व गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्ती विश्वास आम्हाला धीरतेच्या जीवनाकडे घेऊन जातो. ख्रिस्ती विश्वास आम्हाला धीर असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे घेऊन जातो. ज्याच्या जीवनामध्ये धीर आहे त्याचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. अब्राहमाने धीर धरला आणि त्याला त्याच्या अभिवचनानुसार त्याला ते आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेले दिसून येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं, तेव्हा तुम्ही आनंदच माना. कारण ठाऊक आहे, आम्हाला काय ठाऊक असावं, आमच्या विश्वासाची पारख होणार आणि विश्वासाची पारख उतरल्यानं आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो. जो धीर आम्हाला उतावीळ होण्यापासून त्या ठिकाणी नियंत्रित करतो. एवढंच केवळ नव्हे तर तो आम्हाला आशाहीन होण्यापासून त्या ठिकाणी वाचवतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर धीर काय असेल जर बघायचं असेल, मला जर धीर काय असेल, जर मला माझ्या जीवनातनं बघायचं असेल तर एकच गोष्ट मी सांगेन या संदेशाची समाप्ती करता करता, धीर काय असतं हे मी आणि माझी पत्नी 13 वर्ष शिकलो. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली यासाठी की परमेश्वरानं आम्हा पती पत्नीच्या जीवनामध्ये लेकरं द्यावी. आम्ही धीर धरला, आम्ही उतावीळ झालो नाही. उतावीळ होऊन आम्ही कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय घेतला नाही. देवानं त्या धीरतेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये मोठं कार्य केलं. धीर धरायला आम्ही शिकलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. यासाठी तो धीर आम्हाला आमच्या अभिवचनाकडे घेऊन जातो आणि आम्हाला आशीर्वादित करतो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही सर्व गोष्टी आज तुझ्या चरणाजवळ आम्ही ठेवत आहोत. जे वचन आज आम्ही ऐकत आहोत त्या वचनानुसार आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये लीन करायला आम्ही तयार आहोत का, ह्याच्याकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वासाची पारख होणार यासाठी की आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न व्हावा. डोळे झाकूया आणि प्रार्थना करू. गौरी जिवंत देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोललास. देवबापा, आम्ही प्रार्थना करतो, ज्या ज्या वेळेस आम्ही संकटामधून जात आहोत त्या वेळेस आमच्या विश्वासाची पारख होणार आहे. यासाठी की आमच्या जीवनामध्ये परिपक्व धीर परमेश्वरात तयार व्हावा. जो धीर आम्हाला उतावीळ होऊ देत नाही, जो धीर आम्हाला आशाहीन होऊ देत नाही, यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे. या वचनांच्या द्वारे तू आमच्या संगती बोललास. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो जिवंत देवबापा, या वचनानुसार मार्गक्रमण करण्यासाठी तुझी दया, तुझी कृपा तू दे. मान, महिमा, गौरव तुला दे. धन्यवाद देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस
तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्माचा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्या देवबापाची प्रीती, प्रवेश, ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, ज्यांनी ज्यांनी आजचं वचन ऐकलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी आज दान गोळा करून जे दान प्रभूच्या चरणाजवळ अर्पण केलेलं आहे, त्या प्रत्येका संगती इथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.